ॲक्च्युली आयुष्यात आपल्याला कोणत्याही डेस्टिनेशनला पोहोचण्याआधी एका प्रवासातून जावे लागते आणि सुरुवातच नसेल तर शेवट तरी कसा होणार, नाही का? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे टू मुंबई हा प्रवास अनुभवणार आहोत। त्यासोबतच आपले यूट्यूब चॅनलवर आपण ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, पर्यटन स्थळे, तसेच गावाकडील अनुभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ब्लॉग, तसेच त्यांचे गडकिल्ले याबद्दल व्हिडिओ बनवतो। त्यामुळे असे बरेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि याआधीचे कोणतेही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या आणि जर चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब देखील करा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला। तर मंडळी, आजचा आपला हा सुंदर प्रवास होता तो सासवड ते मुंबई असा। आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी एसटीने प्रवास केलेलाच असेल, परंतु प्रत्येकाचे प्रवासाचे अनुभव हे वेगवेगळे असणार। असो, सकाळी 7:30ला फलटण बोरिवली ही बस पकडली, तिकीट काढून आमची जर्नी सुरू झाली। खरं तर एसटीतील प्रवास म्हटलं की आठवते ते लहानपण, कारण प्रत्येकालाच लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी लागली की कुठे ना कुठेतरी जाण्याची उत्सुकता असायची। त्यातच लालपरी, खिडकी शेजारची जागा आणि गावाकडे जाणारी वाट म्हणजेच आयुष्यातील सर्वात सुंदर असा प्रवास। प्रवासामध्ये आपल्याला खिडकी शेजारी बसून बाहेरील धावणाऱ्या गाड्या, झाडे झुडपे, प्रत्येकाची चालणारी आयुष्यातील धावपळ पाहण्यात खूपच गंमत वाटत असे। एक ते 1.5 तासांच्या प्रवासानंतर आमची लालपरी स्वारगेट बस स्टँडमध्ये एंटर झाली। या ठिकाणी 5 मिनिटांचा होल्ड घेऊन ती पुन्हा तिच्या मार्गाला लागली। आता आम्ही सासवडमधून पुणे शहरात प्रवेश केला होता आणि पुणे म्हटलं की धावपळीचं जीवन आणि त्यातली त्यात सकाळची वेळ म्हणजे ट्रॅफिकची बातच न्यारी। पुण्यातून प्रवास करायचा आणि विदाऊट ट्रॅफिक डेस्टिनेशनला पोहोचायचं म्हणजे बिना पावसाचं छत्री घेण्यासारखंच आहे। असो, समोरच ही चलती फिरती मोदकी दुकान दिसली, म्हणजेच पेट्रोलचा हा टँकर दिसला। त्यावेळी आपसुकच मनात जयपूर हादसा आठवला। एकाच व्यक्तीच्या चुकीमुळे किती निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता। जवळजवळ 10 ते 15 मिनिटे आमची बस याच्यासोबत पाठशिवणीचा खेळ खेळत होती। ना हा टँकर बाबा पटकन ट्रॅफिकमधून बाहेर पडत होता, ना आमची बस शेवटी रेड लाईट ग्रीन झाली आणि मी मात्र सुटकेचा निश्वास सोडला। पुढे गेल्यानंतर मुंबई पुणे बायपास रोडच्या फ्लायओव्हरच्या खालच्या बाजूने जाताना कोथरूडमध्ये हा सुंदर असा नजारा पाहायला मिळाला। फ्लायओव्हरच्या कडेने हे खूप सुंदर असे जिवंत पेंटिंग्स बनवलेले पाहायला भेटले। या पेंटिंग्सला पाहिल्यानंतर जिवंत देखावे पाहिल्यासारखे वाटत होते। तिथूनच अजून थोडंसं समोर आल्यावरती बावधनमध्ये एका बाजूला महाराजांच्या किल्ल्याचे अद्भुत असे देखणे नजारे ब्रिजच्या भिंतीवरती साकारलेले दिसत होते। खरंच काय ग्रेट कल्पना असावी नाही?
पुणे मुंबई एक्सप्रेसवेला आल्यावर लागतो तो हा उर्से गावातील टोलनाका। त्यासोबतच पलीकडच्या बाजूला सह्याद्रीची अजरामरशी डोंगररांग नजरेस पडते। तिला पाहत पाहत प्रवासाचा खरा अर्थ समजू लागतो। ॲक्च्युली काही लोकांना प्रवासामध्ये मोबाईल पाहायला आवडतो, तर काही लोकांना प्रवासामध्ये झोपायला आवडते, परंतु मला मात्र प्रवासात हे असे सुंदर सुंदर नजारे पाहायला आवडतात। खरं तर मी प्रवास करता करता तो जगते देखील। कारण ट्रॅव्हलिंगमधील प्रत्येक वळण हे आपल्याला त्या त्या विश्वात घेऊन जात असते आणि तो क्षण, ती जागा जर आपण मनापासून अनुभवली तर तो प्रवास मनामध्ये खूप सारी ऊर्जा निर्माण करतो। त्यामुळे कुठेही जायचे असेल तर त्या डेस्टिनेशनपेक्षा तिथे पोचण्याआधीची जर्नी खूप आनंद देऊन जाते। मी माझ्या प्रत्येक प्रवासातील प्रत्येक क्षण हा खूप आनंदाने अनुभवत असते। आणि याचमुळे तर माझी प्रत्येक ट्रिप ही अविस्मरणीय होते। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती खंडाळा लोणावळा घाटामध्ये पुण्याच्या साईडला जाणाऱ्या वाहनांची एवढी तुफान गर्दी झाली होती की काय सांगायलाच नको। खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक झालं होतं। 4 ते 5 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या। त्यानंतर पुढे येऊन आमची बस 11:30ला थांबली फूड मॉलवरती। खालापूरमधील या फूड मॉलमध्ये प्रत्येक गोष्ट ही ₹डबल पे करून विकत घ्यावी लागते। 15 मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा निघालो आम्ही मुंबईच्या दिशेने। रोडच्या कडेकडेने या गगनचुंबी इमारती दिसू लागल्या, म्हणजेच आपण मुंबईच्या वेशीवरती पाय ठेवला हे जाणवले। या अशा इमारती लहानपणी पुस्तकांमध्येच पाहायला मिळायच्या। त्यावेळी शहरे खूप भारी वाटायची। लोणावळा घाट उतरून खाली आल्याबरोबर लगेचच वातावरणातील दमटपणा जाणवू लागतो। त्यामुळे समुद्राच्या बाष्पीभवनाचा अंदाज येत होता। ओल्ड वाशी ब्रिज पास करत मी चेंबूरमधील या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले। व महाराजांचा हा चौकात उभा केलेला पुतळा
व त्यांची कलाकृती पाहून आपोआपच दोन्ही हात जोडले गेले व शिर नतमस्तक झाले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या आपल्या राजांचा महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईमध्ये असलेला हा चौक. याचा अर्थ असा की जर पाहायला गेले तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील एका तरी शहरात आपल्या महाराजांच्या नावाचा एक तरी चौक आपल्याला पाहायला भेटतोच. यापेक्षा भारी सन्मानाची गोष्ट आणखी काय हवी, नाही का? त्यानंतर पुढे या मायानगरी मुंबईच्या प्रेमात पाडणाऱ्या या अद्भुत अशा इमारती, ट्रॅफिक, माणसांची गर्दी तसेच मेट्रो अशा आणि भरपूर अशा गोष्टी पाहत मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचली. चार ते 5 तासांच्या सुंदर अशा प्रवासानंतर मी पोहोचले होते बोरिवलीमध्ये. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.